नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। बरेच दिवस झालं तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर केला नव्हता, तर म्हणलं चला आज काहीतरी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करावं। काहीतरी म्हटलं तर काय, 2 दिवस झालं चांगला पाऊस सुरू आहे आमच्याकडे। तुमच्याकडे कसं आहे सांगा। ते कसं आहे ना, नवीनच पावसाचा आजकाल आपल्याकडे ऋतू सुरू झाला आहे। ऋतू म्हणजे डायरेक्ट बर्फच पडणं। तुमच्याकडे किती बर्फ पडला मला कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडे बर्फ पडला नाही बरं का, पण पाऊस खूप जास्त झालेला आहे। आणि पावसाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या दारात आहे आंब्याचं झाड, आणि पावसाने एवढ्या आंब्याच्या कैऱ्या पडल्यात ना विचारूच नका। पावसासोबत वारं देखील आहे, आणि आज देखील चांगलं वारं सुरू आहे, आणि चांगल्या कैऱ्या आलेल्या आहे ह्या वर्षी आंब्याला। पण पावसाने बऱ्याच नुकसान केलं, आणि पावसाने आमच्या किचन गार्डनची काय हालत केली ते देखील तुम्हाला दाखवते, चला मग। पहिले तर पहा तुम्ही आमच्या आंब्याला कैऱ्या कशा आलेल्या आहेत। मस्त मोठ्या मोठ्या कैऱ्या आल्या तर यू हे पाय। आणि या कैऱ्याचं लोणचं खरंच खूप भारी होतं, आणि पिकल्यावर देखील खायला छान लागतात, पण लोणचं लई छान होतं। आणि तुम्ही पाहू शकता खाली किती कैऱ्या पडल्यात। तसं झाडू नाही काढल्यात, पण परत परत पडतात, आणि पावसाने एवढा पार सडा झालेला होता कैऱ्याचा। इतक्या चांगल्या कैऱ्या आलेल्या, बदा 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 पडतात, पानही गळत येते आंब्याचे, आणि ह्या अशा कैऱ्या पडतात आहे। ज्या मोठ्या मोठ्या झाल्यात त्याच तेवढ्याच आंब्याला राहत वाटतं का, आता काय माहिती। हे बाय हवा बे, आत्ता बी हवा सुरू आहे, आणि पाऊस देखील एवढा अचानक आला ना की विचारूच नका। आणि कुणाकुणाकडे इतका पाऊस झालाय मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। आणि आमच्यासारखं तुमच्या दारात ही आंब्याचं झाड आहे का तेही कमेंटमध्ये सांगा। या बघा, या पद्धतीने कैऱ्या खाली पडतात। बाकी आत्ता सध्या आमच्या किचन गार्डनमध्ये म्हणतात तर आमच्या इथं वांगी लावलेले आहेत। हे बघा, वांग्याच्या झाडाला वांगे आलेले आहेत। दोनदा आम्ही या वांग्याच्या झाडाची भाजी खाल्लेली आहे, आता तिसऱ्यांदा परत वांगी याला लागलेली आहेत। तसंच मिरच्या आहेत, मिरच्यांना देखील फुलं आलेत। हे पहा आमची स्वीटी कशी फिरती, स्वीटी बाय बाय। ती तिचं शिकार सापडी, ती घरात दूध एवढं पिती पिती झोपती, आणि इकडं काय उंदर किडे मुकडे काय भेटतात का बघायला येते। हे पाय, छान असे वांग्याच्या झाडाला फुलं आलेले आहेत, आणि सोबतच काय आमच्या इथलचं उंबराचं झाडही खूप मस्त आलेलं आहे। हे बाय आमच्या आंब्याच्या कैऱ्या आता पार जवळ आले बघा। आणि हे पाय आमच्या इथं ना, आपण जे पानं खातो ना, नागिनीची पानं, गावरान पानं लावलेले आहेत, किती छान आले आहेत बघा, हिरवेगार। तसंच आमच्या दारात एवढा सारा पुदिना लावलेला आहे, बाहेरून आणायची गरज नाही। बघा हिरवागार पुदिना आहे, वांगीची झाडं। हा आहे कढीपत्ता, बघा कढीपत्ता बी किती छान झालाय। आणि नागिनीचे पानं एवढे भारी चवदार लागतात ना, हे खाल्ल्यानंतर खूप भारी, जे विकतचे पानं लागत नाहीत तसे। आणि आंब्याच्या कैऱ्या म्हणतात तर पाहू शकता हे। तसंच इथं आहे तुटीचं झाड, लई जास्त तुट्या आल्या होत्या, लई जास्त खाऊन खाऊन कंटाळा आला पार, लई भारी लागतात। तसंच टोमॅटोचे झाड आहेत, टोमॅटो संपत आलेले आहेत आता पाय, तरी थोडे थोडे आहेत। परत आणखीन आमच्या किचन गार्डनमध्ये म्हणतात तर इथं आहे पत्ता गोबी। फुलगोबी लावली होती ती खाऊन झाली, आता फक्त पत्ता गोबी राहिली बाय। पत्ता गोबीचे बी जे गट्टू आहेत ना ते छान मोठे मोठे झालेत आता। आणि हे जे आमचं हे माळवं आहे ना किचन गार्डन मधलं, ऑर्गॅनिक माळवं आहे, बिलकुल खत पाणी घातलेलं नाही, हे फक्त मातीतलं मातीत आलेलं आहे। बघा किती छान फुलं आलेलं आहे आमच्या गोबीचं, हे इकडं बी आल्यात।
एकदम नारळासारखी गोबी खायला लागते, बिलकुल औषधाचा वास बीस येत नाही. आपण ज्या वेळेस मार्केटमधून गोबी घेऊन येतो त्यावेळेस लांबूनच गोबीचा वास यायला सुरुवात होतो. आणि त्याच्यासाठीच आम्ही घरी लावलेल्या होत्या. बघा आमच्या जांबाची झाडं किती छान झालेली आहेत. आबाळ बी गरजत आहे, आणखीन आज पाऊस येतोय काय काय की. मग आमचं किचन गार्डन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आमच्या आंब्याच्या कैऱ्या उतरताना मी तुम्हाला दाखवीन, आंब्याचं लोणचं घालतानाही दाखवीन. आणि आमच्या आंब्याच्या झाडावर एवढे साडे कवळे राहतात ना, लई तुम्हाला व्हिडिओमध्ये काव काव केलेला ऐकू येत असेल. चिमण्या कवळे काय काय राहतात, लय राहतात, कारण आमचं घरच शेतात आहे. बघा फुलपाखरू 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 दिसते का तुम्हाला? हे कसं छान उडत आहे. हे 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 आलं का आलं का बसलं वरीच. सुटी सुटी कशी मागं पळते बाई आमची सुटी, एवढे करामती करीती ना. काय पाहिजे का तुला? काय बघतो पिल्लू? काय 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 बे काय बाबू? सुटू ए सुटी सुटू इकडे बाय ना. ए पिल्लू दूध प्यायचं? हां, इथं आहे आमच्या दारात जास्वंदीचं झाड. बघा किती छान फुलं येतात, पांढरे पांढरे. बाकी आता ही पाऊस यायचा थोडासा मोसम झालेला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करूनच जा बरं का. ठीक आहे मंडळी, परत भेटू अशाच काहीतरी नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.